गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान विषय सेमीचा तो शिकवणार आहे. मी ह्या वर्षभरामध्ये सर्व सिलेबस या यूट्यूब चॅनलद्वारे आपलं कव्हर करून देणार आहे. जर ऑनलाईन क्लास अटेंड करायचे असतील तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं खाली एक लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब नावाचं, त्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेवढे मी व्हिडिओ अपलोड करीन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक करा. तर बघा, आता जवळजवळ 9वीचा जो सायन्स आहे टोटल चॅप्टर आहे किती 18 प्रकरणं आहे. 18 पैकी भाग 1 चे 9 आणि भाग 2 चे 9 असे 2 भाग पडतात. आपल्याला सिलेबस जो आहे तो जवळजवळ प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र अशा दोन्ही भागाचा तो विभागलेला आहे. तर आज आपण जो पहिला चॅप्टर जो आहे लॉज ऑफ मोशन तो आपण घेणार आहे. तर बघा, कोणकोणते टॉपिक आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहेत. जे मोशन, गती, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, अंतर आणि विस्थापन, ॲक्सलरेशन त्वरण, आणि न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन, आणि न्यूटनचे गतीविषयक नियम आणि त्याच्या रिलेटेड काही समीकरणे हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे. आता पहिला जो टॉपिक आहे, आता मोशनच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. आता मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट्स, वस्तूची गती. आता एखादी वस्तू ही गतिमान आहे आपण कधी मानणार आहे, तर इथं सांगितलं आहे. आता काही एक्झाम्पल दिलेत. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. मग आता प्रश्न विचारला आहे, तुम्ही एखादी जी वस्तू आहे ही गतिमान आहे किंवा नाही हे कसं ओळखाल. तर काही पुढे एक्झाम्पल दिलेत. द फ्लाईट ऑफ दी बर्ड, पक्ष्यांचं आकाशामध्ये उडणं. नंतर स्टेशनरी ट्रेन, रेल्वे एक उभी ती एका जागेवर उभी आहे. तिसरं आहे लिव्स फ्लाईंग थ्रू एअर, झाडांची पानं काय होत आहेत हवेमध्ये ते उडत आहेत. आणि ती चौथा एक्झाम्पल आहे अ स्टोन लाईंग ऑन ए हिल. स्टोन काय होतंय एका टेकडीवरून तो खाली येतोय. अशा पद्धतीने 4 एक्झाम्पल. आता वी सी दी मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आता दैनंदिन दिवसात आपण काय करतो, बरेचसे जे ऑब्जेक्ट आहे ते आपण त्याची गती बघतो. समटाइम्स वी कॅनॉट सी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ ब्रिज. आपण कधी काय त्याचं जे गती हे आपण डायरेक्टली न बघता ती शांतपणे. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर. आता थिंक अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करताय आणि तुमच्या समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती हा गतिमान आहे का नाही. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. आता एखादी वस्तू ही मोशनमध्ये आहे का नाही, तर मग तुम्ही कोणते पॉईंट तुम्ही कन्सिडर कराल, डिसाईड कसं कराल का तो मोशनमध्ये आहे. तर मग बघा कसं ओळखायचं एखादी वस्तू गतिमान आहे का नाही. तर यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. तर बघा इथं हा महत्त्वाचं वाक्य सांगितलं आहे का इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. जर एखाद्या वस्तूची स्थिती आहे ही जर त्याच्या सभोवतालच्या वस्तूच्या सापेक्ष जर ती बदलत असेल देन इट इज सेड टू बी ॲन मोशन. त्यावेळेस आपण काय म्हणू, ती वस्तू ही गतिमान आहे. म्हणजे त्याच्या शेजारी असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांच्या रिलेटेड काय झालं पाहिजे, त्या
त्या जवळ वस्तू जर असतील तर त्यावरून आपल्याला समजणार ही वस्तू पुढे जाते का एका जागेवर थांबलेली आहे. म्हणजे जर एखादी वस्तू त्याच्या जवळ जर नसेल तर आपण सांगू शकत नाही. एखादा आता उदाहरणार्थ एखादी बस आहे, ती रोडवरून जाते, तर त्याच्या आजूबाजूची कोणत्या रस्त्याच्या कडेला झाडं असणार आहे. मग ते झाडावरून आपण जर झाडं मागं सरकत असतील, आपल्याला असं जर दिसत असेल, तर आपण सांगू की ही बस काय ही गतिमान. अशाच पद्धतीने एखादा टेबल आहे आणि टेबल कुठतरी आता एका रूममध्ये ठेवला आणि आजूबाजूला त्या रूमच्या भिंती काही वस्तू ठेवलेल्या आहे आणि तो टेबल सरकवला म्हणजे काय होईल, त्या वस्तूपासून तो लांब जाईल. म्हणजे जर त्याच्या सभोवतालच्या वस्तूपेक्षा जर त्या वस्तूची आपल्याला जर काही हालचाल जर दिसत असेल, देन त्यावेळेस आपण काय म्हणू, ती वस्तू ही गतिमान आहे. अशा पद्धतीने आपण सभोवतालच्या वस्तूवरून त्याची पोझिशन जर चेंज झाली त्या एखाद्या वस्तूची, तर आपण काय म्हणू, इट इज इन मोशन. म्हणजेच काय, इफ दी पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्ट जर त्या वस्तूची जर पोझिशन ही काय होत असेल, चेंज होत असेल, तर देन इट इज सेड टू बी ॲज मोशन. आता डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, तर इथं एक एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पलमध्ये काय आहे बघा, एक शीतल अँड प्रशांतचं घर दिलं आहे, नंतर संगीताचं घर आणि इथं शाळा आहे. आता डिस्टन्स दाखवलं आहे. शीतल आणि प्रशांतच्या घरापासून त्यांच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग आहे. एक पाथ ए आणि बी आणि नंतर एक क्रॉसमध्ये हा दाखवला तिसरा आणि हा. तर जवळजवळ इथून त्यांच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे, सरळ 300 मीटर. आणि त्यांना जर अगोदर संगीताच्या हाऊसला जायचे 500 मीटर आणि नंतर मग त्या हाऊसपासून पुढं शाळेत जायचं, तर हे 1200 जवळजवळ 1700 मीटर होतं. आता या आकृती कशासाठी दिली, तर त्यांना ही जी कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, तर हे आता बघायचं. आता बघा तुम्ही जर त्याची व्याख्या, डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स इज दी लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. आता इथे ही डिस्टन्सची व्याख्या दिली काय, तर इथून इथपर्यंत डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे ॲक्च्युअल शब्द इथं वापरला आहे. हा ॲक्च्युअल म्हणजे त्यांनी ॲक्च्युअल कोणता मार्ग फॉलो केला आहे, त्या मार्गाला काय म्हटलंय, त्या पहिल्या पॉईंट, सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, याला काय म्हणायचं, इट इज सेड टू बी ॲज डिस्टन्स. आता मग या आकृतीमध्ये डिस्टन्स कोणता आहे, तर जर हा पहिला पॉईंट आहे, हा स्टार्टिंग पॉईंट आणि त्यांचा जो एंडिंग पॉईंट आहे तो कोणता आहे, हा. त्यांनी हा जर ॲक्च्युअल पाथ जर फॉलो केला तर हा काय झाला, हा पूर्ण डिस्टन्स झाला. लक्षात आलं. म्हणजे त्या व्याख्येवरून जर आपण बघितलं तर काय सांगते व्याख्या, डिस्टन्स इज दी लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूने त्याने पाथ जो घेतला आहे जाण्यासाठी इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याने ॲक्च्युअल पाथ फॉलो केलेला जो आहे त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स. व्हेअर डिस्प्लेसमेंट इज मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. आणि डिस्प्लेसमेंटची व्याख्या काय सांगितली, स्टार्टिंग पॉईंट, सुरुवातीचं पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, जिथून जायची सुरुवात केली आणि जिथं पोहोचलो, असे 2 पॉईंट आहे. या 2 डिस्टन्समधला जो कमीत कमी अंतर आहे, मिनिमम डिस्टन्स बिटवीन दी स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट, इट इज नोन ॲज दी डिस्प्लेसमेंट. अशा पद्धतीने व्याख्या आहे. तर मग आता या आकृतीवरून तुम्ही कोणता डिस्प्लेसमेंट आहे आणि कोणतं डिस्टन्स हे सांगू शकता. आता डिस्टन्स काय आहे, हा काय झाला, हा डिस्टन्स झाला बघा, हा डिस्टन्स आणि हा डिस्प्लेसमेंट. जो मिनिमम डिस्टन्स जो आहे, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट, हा डिस्प्लेसमेंट हा लक्षात राहू द्या, डिस्प्लेसमेंट.
तर कमीत कमी अंतर जे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट इट इज अ डिस्प्लेसमेंट अँड ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय दी ऑब्जेक्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट इट इज नोन ॲज दी डिस्टन्स. अशा पद्धतीने ह्या दोन व्याख्या तुम्ही ह्या आपल्या वहीमध्ये काय करायच्या ह्या लिहून घ्यायच्या. एक डिस्टन्सची इथपर्यंत आहे आणि इथून पुढं डिस्प्लेसमेंटचे अशा दोन पॉईंट समजून घ्या. म्हणजे आता यावरून तुम्हाला समजलं असेल डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं आहे. आता पुढं यूज युअर ब्रेन पॉवर. इथं एक सर्कल दाखवला. यूज युअर ब्रेन पॉवर. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड दी एज ऑफ दी सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस 100 मीटर. आता एक स्वराली नावाची व्यक्ती आहे. ती काय करते दररोज सकाळी एक तिचा मार्ग कसा आहे गोलाकार आहे. सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. याचा रेडियस किती तो 100 मीटर या सर्कलचा. ॲज शोन फिगर इफ शी स्टार्ट फ्रॉम पॉईंट ए अँड टेक्स वन राऊंड हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक अँड व्हॉट हर डिस्प्लेसमेंट. यावरून काय आत्ता ज्या आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या हा स्टार्टिंग पॉईंट पण हाच आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण हाच आहे. तर डिस्टन्स काय झाला हा पूर्ण डिस्टन्स झाला आणि डिस्प्लेसमेंट इथं काय आपला हा डिस्प्लेसमेंट हा 0 दाखवेल म्हणजे त्या व्याख्येवरून. आता दुसरं इफ दी कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट. आता दुसरी एक आकृती दाखवली इथं. या कारचं डिस्टन्स दाखवलं आहे पी पासून ते क्यू पर्यंत. हा पी पॉईंट आहे आणि हा क्यू पॉईंट आहे. तर यामध्ये इफ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी हाऊ मच डिस्टन्स हॅज ट्रॅव्हल अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. आता यावरून काय सांगू आपण त्यासारखं जसं डिस्टन्स हा काय झाला पूर्ण जाऊन आणि परत येऊन हे जे अंतर झालं हे काय झालं आपलं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय झाला इथं 0. डिस्प्लेसमेंट कोणत्याही इथं डिस्प्लेसमेंट यांनी केलेलं नाही. म्हणजे याची जी ॲक्च्युअल मिनिमम डिस्टन्स आहे काहीच डिस्टन्स नाही. कमीत कमी अंतर काय आहे तीच पोझिशन आहे. त्याच्यामुळे काय झालं डिस्प्लेसमेंट हा 0 आहे आणि डिस्टन्स काय होईल 360 जाणे आणि 360 येणे. जवळजवळ हे काय होईल जवळजवळ 720 मीटर आहे त्याचं काय होईल डिस्टन्स होईल. अशा पद्धतीने हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय दिलं आहे त्याची दोन्हीचे व्याख्या दिली आणि दोन्हीचे उदाहरणं इथं दाखवले. इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑन ऑब्जेक्ट इज 0 द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रान्सफर बाय इट मे बी नॉट बी 0. जर डिस्प्लेसमेंट हा 0 असू शकतो पण डिस्टन्स हा 0 असू शकत नाही. आता स्पीड अँड व्हेलॉसिटी तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. व्हिडिओचा टायमिंग जो आहे तो जास्त होतोय त्यासाठी अपलोड करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं जो टॉपिक आहे आपण तो पुढे घेऊ. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि समजत असेल तरच लाईक करा. आणि तुम्हाला जर काही शंका जर असेल या टॉपिकवर तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये ती काय करायची ती विचारायची. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचे जेवढे मित्र असतील 9वीला जे सेमीला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.